नमस्कार बालमित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वीतील परिसर अभ्यास भाग 2 म्हणजेच आपण असे घडलो या विषयातील पाठ क्रमांक 5 मानवाची वाटचाल हा पाठ अभ्यासणार आहोत। तसेच या पाठाचा स्वाध्याय सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। मागील व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 4 उत्क्रांती हा पाठ अभ्यासला। हा पाठ पाहण्यासाठी या आय बटनावर क्लिक करा आणि पाठ पहा। चला तर मग सुरू करूया पाठ क्रमांक 5 मानवाची वाटचाल। विद्यार्थ्यांनो, हा पाठ आपण खालील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत। पहिला मुद्दा आहे कुशल मानव ते आधुनिक मानव आणि दुसरा मुद्दा आहे प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती। मागील पाठात आपण पाहिले की एप वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला। पुढचा टप्पा म्हणजे आदिमानवाने हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली। कुशल मानव ते आधुनिक मानव। कुशल मानव म्हणजे काय ते आता आपण पाहू। हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव। या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या 2 देशांच्या परिसरात मिळाला। त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले, कारण त्याच्या अवशेषांसोबत त्याने बनवलेली काही हत्यारे मिळाली। लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव आणि हॅबिलिस या शब्दाचा अर्थ हातांचा कुशलतेने वापर करणारा। कुशल मानव 2 पायांवर उभा राहून चालू शकत होता, मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित बाक होता। या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता। त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती। कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती। मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे यासारख्या कामापुरताच त्यांचा उपयोग होऊ शकत होता। त्यामुळे असे अनुमान काढता येते की तो इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरले सुरले मांस खात असावा, छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा, तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे आणि कंदमुळेही गोळा करत असावा। ताठ कण्याचा मानव। ताठ कण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा। इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले। कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता। तो समूहाने राहत होता। जंगलात लागणारे वणवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झालेली होती। झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठ कण्याच्या मानवाला अवगत झाले होते। त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता, म्हणजेच सर्वत्र बर्फ पसरलेले होते। त्यामुळे हवामान अतिशीत होते। कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले ते फक्त अग्नीच्या वापरामुळेच। परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्याला साध्य झाले नव्हते। त्याची हत्यारेही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती। तो हातकुऱ्हाडीसारखी हत्यारे बनवत असे। आफ्रिका, आशिया आणि युरोप
या खंडात ताठकण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यांसोबत त्याने बनवलेली हत्यारे मिळाली आहेत. शक्तिमान मानव. मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअँडरथल येथे मिळाले, म्हणून त्याला निअँडरथल मॅन असे म्हणतात. त्याचा मेंदू ताठकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके या दोहोंपासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारे बनवत असे. ती लांब हाडाच्या किंवा दगडाच्या दांड्यावर बसून भाला, कुऱ्हाड यासारखी शस्त्रे तयार करत असे. तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. चामड्यावरील मांस खरवडण्याकरिता दगडांच्या छिलक्यांपासून केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे. चामड्याचे कपडे वापरत असे. तो प्रामुख्याने मांसाहारी होता. तो आगीवर अन्न भाजून खात असे. कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती. त्याने काही कलात्मक कौशल्यही आत्मसात केली असण्याची शक्यता आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तो काही जुजबी आवाज काढून संवादही साधत असावा. जुजबी म्हणजे कामापुरते, परंतु मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान माणसाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत. तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत. त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसते. काळाच्या ओघात शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडांपर्यंत स्थलांतर केले. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले. त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीत सुधारणा झाली, परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला. शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. त्याचा परिचय आपण पुढे करून घेणार आहोत. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. बुद्धिमान मानवाच्या समूहांबरोबरचा संघर्ष पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणांमुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले असावे असे मानले जाते. सुमारे 30,000 वर्षांपूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14 या पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. बुद्धिमान मानव आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव म्हटले गेले. त्यालाच होमो सेपियन असे म्हणतात. सेपियन म्हणजे बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन या नावाने ओळखले गेले. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडांमध्ये सापडले आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून
ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. तो दृश्य वस्तूंचे आकलन आणि मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता आणि त्या शब्दांचा उच्चारही करू शकत होता. म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधाराने चित्रे काढू लागला होता. कलात्मक वस्तू बनवू लागला होता. म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव वा विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. प्रगत बुद्धीचा मानव. बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. त्यालाच होमो सेपियन सेपियन असे म्हणतात. त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याबरोबरीने त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव म्हणजेच आपण. माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये यासारख्या बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात. या बाबींना आनुवंशिकता असे म्हणतात. आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हणतात. जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हणता येते. इसवी सन पूर्व 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000 च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. शेतीमधील अन्नधान्यांच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला. त्यामुळे त्याच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण वाढले. जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलांमुळे हळूहळू त्याची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली. त्याच्या चेहरेपट्टीत बदल झाला. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे. अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. कल्पकता, बुद्धिकौशल्य, हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित झाली. पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान आहे. मानव सदृश्य वानरापासून सुरू झालेल्या मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. त्या टप्प्यांच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठांमधून करणारच आहोत. स्वाध्याय मानवाची वाटचाल. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव. होमो. आ. शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये वस्ती करत होता, गुहांमध्ये. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ. हात कुऱ्हाड कोणी बनवली? उत्तर ताठ कण्याच्या मानवाने म्हणजेच होमो इरेक्टस या मानवाने हात कुऱ्हाड बनवली. आ. आनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात. या बाबींना आनुवंशिकता असे म्हणतात. प्रश्न तिसरा. पुढील विधानांची कारणे लिहा. अ. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. उत्तर आफ्रिका, आशिया, युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही. बुद्धिमान मानवाच्या समूहांबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही. त्यामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. आ. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. उत्तर बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. हे स्वरयंत्र ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. त्याला लवचिक जीभही लाभली होती. त्यामुळे बुद्धिमान मानव विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. प्रश्न 4. पुढील शब्दकोडे सोडवा. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला शब्दकोडे दिसत आहे. या शब्दकोड्यांमध्ये आडवे शब्द वाचून त्यांची उत्तरे आणि उभे शब्द वाचून त्यांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. सुरुवातीला आपण आडव्या शब्दांची उत्तरे लिहू. आडव्या शब्दांमध्ये पहिला आहे ताठ कण्याचा मानव म्हणजेच होमो इरेक्टस. दुसरा आडवा शब्द आहे ताठ कण्याच्या माणसाला टिंबटिंब निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले. उत्तर आहे अग्नी. तिसरा आहे शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले. उत्तर आहे जर्मनी. 7 नंबरचा आडवा शब्द बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे टिंबटिंब काढू लागला. उत्तर आहे चित्रे. 9 आडवा टिंबटिंब म्हणजे बुद्धिमान. उत्तर आहे सेपियन. 10 आडवा शक्तिमान मानवाने आपली हत्यारे टिंबटिंब पासून बनवली. उत्तर आहे दगड. आता उभ्या शब्दांची उत्तरे कोड्यामध्ये लिहू. एक उभा आहे कुशल मानव म्हणजेच होमो हेबिलिस. 4 उभा कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा टिंबटिंब या देशाच्या परिसरात मिळाला. उत्तर आहे केनिया. 5 उभा ताठ कण्याचा मानव टिंबटिंब सारखी हत्यारे बनवत असे. उत्तर आहे हात कुऱ्हाड. 6 उभा बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाई. क्रोमॅनॉन. आणि शेवटचा 8 उभा आहे शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून टिंबटिंब साधत असावा. उत्तर आहे संवाद. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा.